सो हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग मी खूप दिवसानंतर बनवतोय, कारण की आजच्या ब्लॉगचा कंटेंटच खूप स्पेशल आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, आत्ता महिना चालू आहे डिसेंबर, आणि डिसेंबर महिन्यात तसंच की मार्गशीर्ष महिना, आणि माझ्या मम्मीने पण मार्गशीर्ष महिन्याचे उपवास पकडले आणि मी पण पकडला मार्गशीर्ष महिना, आणि आम्ही सर्वांनी श्रावण पण पकडलेला. आणि माझी मम्मी माझ्या पप्पांना बोललेली का आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोल्हापूरला जाऊ महालक्ष्मीच्या देवीच्या दर्शनाला. तर आता आम्ही चाललोय कोल्हापूरला, आणि इथे आमची बॅग पण पॅक झाले, आणि मी, माझे पप्पा आणि मम्मी आणि माझे मामासह चाललेत, आणि इथे बाबा पण आलेत आम्हाला टाटा करायला, बाय बाय. तर तुम्हाला आता मी डायरेक्ट भेटतो ऑन द वे, आणि आम्ही नॉनस्टॉप जाणार आहेत आमची ब्लॅक ब्युटी घेऊन. तर तुम्हाला आता मी डायरेक्ट भेटतो ऑन द वे. तुझा पैसा सुद्धा नाही जमिनीचे पैशावर माझ्या गेली. मोठं मोठं वकील हनले गणशी गणशी, मोठं मोठं वकील हनले गणशी गणशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्साने सांग गणशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्साने सांग गणशी. सो गाईज, आता आम्ही पोहोचलोय कोल्हापूरला, आणि आता वाजले 9:45, आणि काल आम्ही रात्री 11:05 निघलेलो, आणि मी सर्व दिवस झोपलेलो आज रात्री, कारण की मला खूप झोप आलती. आणि आता आम्ही पोहोचले आमच्या रूमवरती सिद्धिलक्ष्मी. तर आता आम्ही फ्रेश होऊ तिथे आणि नाश्ता बिष्टा करू, मग आम्ही डायरेक्ट जाऊ महालक्ष्मीच्या मंदिरमध्ये. तर तुम्हाला आता मी डायरेक्ट भेटतो मंदिरामध्ये. तर गाईज, आता आम्ही सर्वजण फ्रेश झालोय, आणि आता आम्ही सर्वजण चाललोय महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला. आणि आता आम्हाला सर्वांना भूक लागले, तर आम्ही आता कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊ आणि तिथे नाश्ता चहा पिऊ, आणि मग डायरेक्ट आम्ही जाऊ महालक्ष्मीच्या दर्शनाला. तर मी काय आणलं? अरे वा, सो गाईज, आता आम्ही आलोय ज्योतिबाला, आणि आम्ही पहिले गेलो महालक्ष्मीला. आमचा पहिला दर्शन होता, आणि आता आम्ही आलोय ज्योतिबाला. हा आमचं दुसरं दर्शन आहे, आणि इथे किया पार्क केले, आणि आता आम्ही लवकरच ज्योतिबा मंदिरच्या आतमध्ये जाऊ. देवा तुला
गाईज आता आम्ही चाललोय ज्योतिबा मंदिरच्या आतमध्ये. इथे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. इथे मम्मी साहेब आणि मला इथे टिक्का पण नाही. आणि आता आम्ही सगळेजण जाऊ या मंदिरामध्ये. तिकडे पण एक मंदिर आहे आणि इथे जास्त गर्दी नाही आहे. तेवढी महालक्ष्मीच्या तिथे होती. तुम्ही इथे बघू शकता, इथे ज्यांचे लग्न होतात ते लोक डायरेक्ट ज्योतिबाच्या मंदिरामध्ये येतात. तसेच आमचे 4 मेंबर पण आहेत. हेही 2024 नाही पण 2025 मध्ये. हे बघा 1 2 3 4 हे येतील. अशा आम्हाला नाही जेजुरी पण ज्योतिबाच्या याला येतील तरी. आम्ही आलोय रंकाळाला. तुम्ही तर बघू शकता. रंकाळा तलाव तुम्ही बघू शकता आणि तिकडे बोटिंग आहे. आणि आता थोड्याच वेळात सनसेट पण होणार आहे. आणि इथे मामासा पण आलेत सर्व. आणि इथे स्टॉल आहेत. आणि ते पप्पा काय काका पण कसे गळ टाकतात. गळ टाकला आता मासे मासे किती आहेत बाबा. गळ लागलं. थांबा आता आपण बघू मासे. आपल्याकडे शेत राहील. आपल्याला निघायला पुढे आहे जागा. मासा किती होणार कमी झाले. Deu aqui na Tulantina, voice Javier. वेगळं आहे का नाही. बोला नाही बघ. लाईटिंग पण जबरदस्त वाटते. गाईज आता आम्ही आले आमच्या रूममध्ये खाली. आणि आता आम्ही सर्व जाणार आहे कन्हेरी मठला. आणि कन्हेरी मठवरून जाणार आहे डायरेक्ट शाहू पॅलेसला. आणि काल माझी मम्मी पप्पा गेले सोंगाड्या हॉटेलला. आणि तिकडे माझ्या मम्मी पप्पांनी मटण थाली खाल्लेली. आणि मी काल नव्हतो गेले सोंगाड्या हॉटेलला कारण की मी रंकाळ्यावरून आल्यावरती खूप थकलेलो. म्हणून मी लवकर झोपलो रंकाळ्यावरून आल्यावरती. आणि तुम्हालाही मटण थाली खायची असेल सोंगाड्या हॉटेलची तर तुम्ही लवकरच कोल्हापूरला या आणि सोंगाड्या हॉटेलला व्हिजिट करा. आणि आता आम्ही जाणार आहेत कन्हेरी मठला. आणि तुम्ही कोल्हापूरला आल्यावरती जे खूपसे ठिकाण आहेत फिरायला पण आम्ही आमच्याकडे असतात म्हणून आम्ही नाही गेलो. आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर तन्मय सूर्यराव @ 2015 चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर
तुम्ही आत्तापासून सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला सर्वांनाच थँक्यू. तर आता तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो कन्हेरी मठला. हा मोर मी पहिल्यांदा बघतोय मोर. व्हिडिओ घालत झालं गेले. सो गाईज आता आम्ही आलो कन्हेरी मठला आणि पप्पा इथे आता तिकीट घेत आहेत आणि तुम्हाला मी दाखवतो आतमधीतला हे कसे काय काय आणि ते सहल पण आलेत. तुम्हाला आता मी डायरेक्ट भेटतो. आम्ही कन्हेरी मठमध्ये जाऊ. तुम्हाला सर्व दाखवतो मी कसं काय काय तिकडे. पहिले तिकीट घेतात आता. आता आम्ही आलोय कन्हेरी मठ मध्ये आणि आता आम्ही कन्हेरी मठ मध्ये एंट्री मारतोय. जाऊ दे कुठे. सर्व ऋषीमुनी इथे ध्यान करतात आणि सर्व प्रकारचे ऋषीमुनी तुम्हाला इथे बघायला भेटणार कन्हेरी मठाच्या गार्डनमध्ये. सप्तर्षी बघा इथे बसले तिथे ध्यान करायला. फोटो का सामने आपका ले लो. गाईज आता तुम्ही बघितलं असेल कन्हेरी मठचं गार्डन आणि या गार्डनचं स्वच्छ ठेवण्याचं काम हे केअरटेकर करतात.
बघू शकता तुम्ही केअरटेकर ते झाडांना पाणी पण घालतात. बँड आहे हे दोस्त तिकडे पकड. दोन बाया आहेत त्या. आता आम्ही आलो नॅचरल शॉपिंग. इथे जे पण वस्तू काही पदार्थ आहेत ना त्या सर्व नॅचरल असे आहेत. असे भारी होय ना. गाईस तुम्ही इथे बघू शकता आम्ही ते आता मागच्या दुकानामध्ये गेलतो नॅचरल शॉपिंग. त्याचे पदार्थ इथे बनतात. गाईस आजी इथे शेंगदाणे साफ करते. बघू शकता तुम्ही कनेरी मठामधील गाव कसं आहे. कसं गाव हे वसलेलं आहे. बघा पूर्ण हवेली तुम्हाला बघायला भेटेल. पाहिजे तसं घरं तुम्हाला छोटी मोठी सर्व प्रकारची घरं तुम्हाला. आणि बघा हा स्कूल आहे इथे. एकदम शांती. साडीचा तुकडा फाडून दिला त्यांनी. आंध्रातील मिथिलेचे जन्म तीक्ष्णमती असणारे बालपणापासून त्यालाच इंग्लिश आजी एक आंबा घेतो का निघतच नाही पैसे घेतो बाय. बोरा घे. अरे हा बोरा निघते का निघत नाही. टोपली पण नाही निघत. आजी जाऊ दे नाही. आजी जाऊ दे.
कुठी कुठी आहे कुठी आहे कुठी आहे बाहेर जाऊ जीव जाईल बाहेर जाऊ नको आता कपाळ दाबलं काय आलं ताप आले का आहे काय म्हणते ग्रीन वालं सेटिस्कोप नाही झाड झाड झाडाचं काहीच तुम्ही बघू शकता जुन्या काळाचे सेटिस्कोप कसं आहे तो झाडाचा बदमाशीचा अरे मम्मा मी स्केलेटन मम्मा बघ कसं आहे बघा इथं बॉडी आहे शिक्षण घेताना शिक्षण घेताना डोक्यात जातो अरे काही आता आमचं म्युझियम फिरून झालं आता आम्ही जातो शेतात काही आता आम्ही आलतो कनेरी मठमध्ये आणि तुम्हाला मी गार्डन पण दाखवलं आणि म्युझियम पण दाखवला आता मी तुम्हाला दाखवणार आहे जुनी माणसं कशी राहायची त्यांची राहणीमान आणि आता तुम्हाला मी दाखवतो कशी ते राहायचे आणि इथे पोरं पण खेळणार आहेत बघ विटी विटी अंडू खेळते गाईज मी जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही पेंड्याचा असा पेर काढायचो सकाळी आम्ही जे पण आमच्याकडे गाई म्हशी काय जे असायचो आम्ही ते सकाळी लावायचो खल्यामध्ये आणि असं आम्ही पेर काढायचो बघा इथे एक बरका बसलेला आहे तो आपल्या शेतीकडे ध्यान देत आहे तुम्ही बघू शकता इथे एक मावशी आहेत ते आपल्या झाडावरची पानं काढतात बकऱ्यांना बघा आणि इकडे बघा म्हशी आहेत आपल्या आजोबांनी इथे म्हशी आणलेल्या आहेत गवत चारण्यासाठी आणि आजोबांचा लाडका नातू बघा म्हशीवरती कसा बसलेला आहे एन्जॉय करत आहे आणि हा जो विटी दांडूचा खेळ आहे हा आम्ही लहानपणी भरपूर एन्जॉय केलेला आहे पण जसं मोठं होत चाललेलं आहे जसं इंटरनेटचं युग आलेलं आहे त्याप्रमाणे सर्व मुलं आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेटवरती क्रिकेट मूवी बघत असतात पण हा खेळ आता राहिलेला नाही पण तुम्हाला कनेरी मठच्या इथे बघायला भेटेल हा काहीच तुम्ही बघू शकता पूर्वी आता नांगरणी नाही तर पेरणीसाठी इथे दोन गाईज तुम्ही बघू शकता आम्ही लहान असताना जेव्हा आम्ही पेरणी करायचो तेव्हा असे बैलजोडी आणायचो अशी पेरणी केली जायची पेरणी आणि नांगरणी पण जसं टेक्नॉलॉजी पुढं गेलेलं आहे तर बघा असं कोणी तर दिसत तर नाही कोणी शेतामध्ये काम करते पण आता ट्रॅक्टरचा जमाना आलेला आहे आणि खरंच ही जी मजा होती ना ही लहानपणीच मजा होती आणि इकडे एक आजोबा आहेत आपल्या त्या म्हशीला तेही त्या विहिरीच्या बाजूला बांधलेलं आहे आणि त्याच्या मार्फत ते पाणी काढतात शेतीसाठी बघा आणि इथे बघा इथे किती मुलं शिस्तबद्ध आलेले आहेत आणि आपल्या सहलीचा एन्जॉय करतात कनेरी मठामध्ये बघा आणि त्यांचे शिक्षक पण फुल एन्जॉय करतात मुलांबरोबर गाईज आता आम्हाला इथे आम्ही लगोरी खेळतोय इथे स्वयं दादा आहे इथे मयूर दादा आहे इथे विरल दादा आहे आणि तिकडे गाईवरती खंड्या दादा बसलाय आणि तिकडे मी आहे तिकडे मी शेती करतोय
बघा इथे हे काका आपल्या मेंढ्या आणि बकऱ्यांना घेऊन आलेले आहेत त्यांना चारण्यासाठी. आणि बघा ह्या आजीने इकडे जेवण आणलेलं आहे आणि आपल्या ते जे लोक आहेत त्यांना ते इथं वाढत आहेत. बघा किती छान पद्धतीनं आजीने लुगडा पण घातलेला आहे आणि जे आपली मराठी संस्कृती आहे ती जपत आहेत. बघा इथे सर्जा राजाला आपल्या शेतकरी राजाने बघा कसं बांधलं आहे झाडाखाली सावलीच्या. आणि त्यांना क्षणभर विश्रांती म्हणून त्यांना इथे बघा बांधून ठेवलेलं आहे आपल्या सर्जा राजाला एका शेतकरी माणसानं. बघा आणि ते बघा बाजूला ही नर्सरी आहे. बघा किती छानपैकी ही नटलेली इथे नर्सरी आहे. आणि त्याच्यात पहिले सकाळ झाली का वासुदेव आपल्या घरी यायचा आणि बघा त्या ताईने आपल्या त्याच्यामध्ये तांदूळ आणलेले वासुदेवाला देण्यासाठी. हे जे बालपण होतं हे खरीच गावी व्हायचं. आत्ता तर कुठे हे असं राहिलं तर नाही. आणि बघा इथे आपले सवंगडी दादा वगैरे आहेत ते सर्व बसलेत. तिथे आजोबा झोपलेत. ते दीदी आणि दादा बघा पक्षी पकडतात तिकडे. इकडे बघा सर्व आपल्या गावची लोक आहेत ते इथे येऊन बसले तिथे झाडाखाली. हा इथे आहे हा सोमवार कट्टा. सर्व लोक आपली विचारपूस करतात. बघा इकडे हा खेळ चालू आहे अस्वलाचा. आणि हे काका इथे बसलेले आहेत धर्मशालामध्ये आणि ते तिकडनं बघतायत. आणि बघा अस्वलाला हा मुलगा कणसाचं हे दाखवतोय जेणेकरून अस्वल हा खवलला पाहिजे. आणि त्या खेळामध्ये त्या काकाने काडी पकडली आहे अस्वलाला. बघा ती काडी पण किती छान आहे आणि त्याला रस्सी एक बांधलेली आहे जेणेकरून अस्वलाने कोणाकडे जायला नाही पाहिजे. या आजी बघा बाजारपेठेत चाललेल्या आहेत. आपल्या जोडीला एक कुत्र्याला घेतलेला आहे आणि ते बघा टोपली आहे त्यांच्याकडे. बघा इथे एक बकरी पण आहे. हा घोडा आहे त्याच्यावर जे त्यांना लागणारं साधन आहे ते बांधलेलं आहे घोड्यावरती. हे बघा हे दादा आपला मेंढरूला घेऊन चाललेले आहेत ते. बघा इथे विठ्ठलाचं मंदिर आहे आणि भजन चालू आहे इथे बघू शकता तुम्ही. आणि सर्व आपले वारकरी आहेत ते भजनामध्ये दंग आहेत. ते बघा इथे प्राणी आहेत कुत्रे आहेत तिथे. तिकडे डुकरं पण आहेत तिकडे. आजोबा इथे पिपाणी हे करतात. आणि जेव्हा इथे एक लहान मुलाला त्या ताई आंघोळ घालतात. नंगू पंगू असा हा छोटासा बाल आहे. आणि इथे असं ते काहीतरी ताई घेऊन आल्या इथे विकण्यासाठी. फुलं वगैरे आणलं असे वेली वगैरे बघा. आणि इथे एक छोटंसं बाल एक दादा दिदी बसलेलं आहे बैलगाडीवरती. आणि इथे एक दादा आहेत. तुम्ही डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे इथे बघा. हे गावी असलं का खूप मजा यायची डोंबाऱ्याचा खेळ आला का. आणि ही छोटीशी दिदी बघा रस्सीवरती बघा बॅलन्स करून नाचत्या. इकडनं ह्या रस्सीपर्यंत यायचं असतं. बघा डोंबाऱ्याचा खेळ किती छानपैकी चालू इथे बघू शकता तुम्ही. किती छान प्रकारे इथे खेळ चालू आहेत बघा. आठवडी बाजार जो भरतो ना तो असा इथे भरतो बघा. तुम्हाला दाखव आठवडी बाजार. इथे बघा सुपल्या टोपली घेण्यासाठी बघा लोकांची गडबड. इकडे एक दादा आलेले ते भविष्य सांगतात आपले. इकडे तुम्ही बघू शकता रुद्राक्षाच्या माला आहेत. शंकराची पिंड आहे इथे बघा.
त्या दीदीला काहीतरी बरं नाही आहे, तर तिला दवाखान्यात आणलेलं इथे. आयुर्वेदिक पद्धतीने त्याच्यावर उपचार चालू आहेत तिच्यावरती. आणि हा फोटो स्टुडिओ आहे इथे छानपैकी फोटो काढतात बघा फॅमिलीचं त्यांचं. बघा लहान बावले आहेत इथे. एक मिनिट. ते बघू शकता तुम्ही खायचे पदार्थ आहेत. मिठाईचं दुकान, जुन्या कालील मिठाईचं दुकान हे. आणि इथे हे नारळाचं दुकान आहे, होलसेल नारळाचं दुकान. बघा इथे आता ताई नारळमध्ये पाणी आहे का नाही चेक करतात आणि नारळ घेतात. आणि हे दादा इकडे पैसे देऊन नारळ घेतात आणि ते पण नारळ चेक करतात. आणि इकडे खास अगरबत्तीचं दुकान आहे इथे. दादा आलेत अगरबत्ती घ्यायला. ह्या ताई इकडे आल्यात बघा हार घेण्यासाठी. ते बघू शकता तुम्ही. आणि बघा भव्य दिव्य असा हा रथ आहे इथे. नजर पोचत नाही एवढा मोठा रथ आहे. बघा किती छानपैकी रथ आहे. आणि ह्या ताई पाठीमागं आरती घेऊन आहेत तिथे. आणि हा रथ आपले सवंगडी दादा खेचतायत. बघा जी खरी मेहनत असते, श्रद्धा असते, ती आपली दाखवतात इथे. आणि बघा छानपैकी असं दोर लावला दोन्ही साईडला. आणि त्यांचे सर्व सवंगडी जे दादा आहेत सर्व मेहनतीने ते खेचतात हा रथ. ते बघा सो गाईज आता आम्ही सर्वजण आलोय आमच्या घरी मारलला. आणि आता वाजलेत रात्रीचे 1. आम्हाला खूप लेट झालंय आमच्या घरी यायला, कारण की पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक होती. आणि आम्ही म्हणून खोपोलीमध्ये गेलो हॉटेल फूड पार्कमध्ये जेवायला. नाही तर पुण्यामध्ये ट्रॅफिक नसती तर आम्ही पनवेलला जाणार होतो हॉटेलमध्ये कुठल्या तरी. आणि हॉटेल फूड पार्कमधली टेस्ट पण खूप चांगली होती. आणि आम्ही सर्वांनी जसं ऐकलेलं की कोल्हापूरमध्ये नाही तर खोपोलीमध्ये हॉटेलमध्ये सर्विस खूप फास्ट असते आणि जेवण पण खूप टेस्टी असतो. तर आम्हाला खरंच तसं बघायला भेटलं. आणि सर्व हॉटेलमध्ये आम्ही तिथे जेवायला गेलो. तिथे सर्विस पण खूप फास्ट होती आणि जेवण पण खूपच टेस्टी होतं. आणि गाईज आमचा जाण्या येण्याचा प्रवास पण खूप सुखरूप झाला. आणि गाईज कोल्हापूरमध्ये खूप पाऊस होता म्हणून आम्हाला काही ठिकाणी जायला नाही भेटलं. आणि तुम्ही कधी कोल्हापूरला गेले तर हॉटेल सोंगाड्याला व्हिजिट करा आणि तिकडचा तांबडा पांढरा रस्सा खा. आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. जय शिवराय.